ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीतील अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या KVKमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि 2 दिवसापूर्वी सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा सत्य नडेला यांनी एक ट्विट केलं आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं कौतुक केलं. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे CEO निलेश नलवडे सर आहेत. सर, काय नेमका प्रयोग होता आणि कशा आशयाचं प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही सत्य नडेला यांना दिलं होतं? बरोबर. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमार्फत आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत आपण मायक्रोसॉफ्टला अप्रोच झालो होतो. डॉक्टर रणवीर चंद्रा जे गेल्या 2 वर्षापूर्वी बारामतीत स्वतः आले होते, त्यांनी आपलं ट्रस्टचं काम बघून एक संकल्पना आपल्याला सुचवली होती की आपण सगळ्यांनी मिळून एक फार्म ऑफ द फ्युचर करूया. भारताला शेती क्षेत्रात ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी फार्म ऑफ द फ्युचर हे जर आपण उभारलं तर आधुनिक शेती कशी करावी त्या तंत्रज्ञानासाठी आपण एकत्र प्रकल्प उभारण्याचं त्यांनी सुतोवाच केले. गेले 2 वर्ष आपल्या ट्रस्टनं या सर्व सोयीसुविधांबद्दल तज्ज्ञांची मदत घेतली आणि मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांच्या मदतीनं ट्रस्टच्या KVK आणि ॲग्रिकल्चर कॉलेजच्या तज्ज्ञांच्या मदतीनं आपण हा प्रकल्प उभारला. ह्याचे रिझल्ट योगायोगानं सत्य नडेला दिल्लीला आले होते. मायक्रोसॉफ्टच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूरचा दौरा त्यांनी 3 दिवसाचा केला होता आणि या दौऱ्यामध्ये जो शोकेस आहे फार्म ऑफ द फ्युचर हा शोकेस आम्ही तिथं सादर केला. प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण माझ्यासोबत होत्या, माझे सहकारी तुषार होते आणि या प्रकल्पाचे रिझल्ट आम्ही त्यांना नमूद केले. भविष्यातली शेती आणि पारंपरिक शेती यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? इतक्या दिवस झालं तुम्ही या AI क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून. भविष्यातील शेती जी आहे ही अनेक समस्यांना शेतकरी अडचणीत येऊ शकतो, त्याला सोल्युशन देणारी ठरू शकते. पारंपरिक शेती ही सिजनल शेती जी खरीप रब्बी हंगाम आपण म्हणत होतो आणि त्या पद्धतीनं ती शेतकरी कसत होता. आत्ता मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळं क्लायमेट चेंजचा फॅक्टर खूप प्रभावी इफेक्ट करतो कृषी क्षेत्रावर आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं तर कधी अवकाळी पाऊस, कधी प्रचंड तापमान, कधी प्रचंड थंडी आणि ह्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि पोस्ट हार्वेस्ट लॉसेस खूप वाढत चालले आहेत. हे कमी करायचं असेल तर त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल आणि ही तंत्रज्ञानाची जोड आपण देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणं ही काळाची गरज बनेल आणि त्याच अनुषंगानं आपण कृषी विज्ञान केंद्र येथे ह्या कृषकचं आपण नियोजन केलेलं आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून जे आहे ती आगामी काळात शेती चालेल, परंतु हे तंत्रज्ञान जे आहे ते शेतकऱ्यांना परवडेल कसं? कारण हे महाग आहे. हे कसं शक्य आहे इतक्या मोठ्या? आता ठिबक गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालते, पण आता थोड्याफार प्रमाणात शेतकरी ठिबक स्वीकारतोय आणि काही लोक नाही म्हणतात की नाही ठिबक लावायचं. मग यावरती डायरेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर कसं हे शक्य आहे आणि खर्चाच्या दृष्टीने? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक असं प्लॅटफॉर्म असणार आहे की याच्यामध्ये सॅटेलाईटच्या थ्रू प्लॉटचं मॅपिंग होणार आहे, क्रॉपची हेल्थ पाहिली जाईल, सॉईलची हेल्थ पाहिली जाईल आणि त्याचे ॲक्युरेट रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला सेन्सर आणि काही वेदर स्टेशनचे काही पॅरामीटर पाहावे लागतात. तर हे सगळं ग्राउंड ट्रुथिंग चेक करण्यासाठी सुरुवातीला खर्च जास्त वाटतो कारण संख्या कमी. जेवढे शेतकऱ्याचं अडॉप्शन जास्त होईल तसं मोबाईलसारखं प्रत्येक क्षेत्रावर हा प्रयोग अंमलबजावणी होण्यात मला म्हणजे काही अडचणी वाटत नाहीत. त्याच्यामध्ये आपलं जे आत्ता कृषी विज्ञान केंद्रामार्फत सेंटर ऑफ एक्सलन्सची जी लॅब उभारली आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वॉर रूम उभारली, त्याच्यामध्ये हे संशोधन करतो आहे. आता हा खर्च आम्ही एकरी 12,500पर्यंत आणलेला आहे. अच्छा, बरं मला एक गोष्ट सांगा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरल्यानं शेतकऱ्याच्या उत्पन्नात किती फरक पडणार आहे? जर आणि साधारणतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही सांगितलं 12,000 रुपये, पण प्रत्येकालाच 12,000 रुपये येणार नाही. जे तुम्ही स्कीममध्ये देताय म्हणून ते कमी प्रमाणात. साधारणतः एकरी आणि उत्पन्नाचा खर्च आणि किती वर्ष चालेल? नाही, हे स्कीममध्ये आम्ही ऊसाच्या प्रोजेक्टला ते दिले. आत्ता जी सेन्सर आम्ही इव्हॅल्युएट करतो आहे, वेदर स्टेशन, मॉइश्चर, जे खरंच जेन्युइन त्या पिकाला गरजेचं आहे तेवढंच असेंबल आम्ही त्या प्लॉटवर करणार. काही सॅटेलाईटची जोड दिल्यानं खर्च कमी करणार. त्यामुळे एकरी 10,000 ते 15,000 खर्च कमी करण्याचं आमची लॅब आत्ता तिथं तज्ज्ञ IITचे काही तज्ज्ञ आम्ही अपॉइंट केलेत, ते करत आहेत काम साईडला आणि त्याची ट्रायल आत्ता KVKवर आम्ही घेत आहोत. दुसरी गोष्ट उत्पादन वाढ ही 40 ते 50% असणार आहे. त्यामुळे त्याची जी गुंतवणूक
होणार आहे ते 1 वर्षातच रिकवर होणार आहे, कारण इनपुट कॉस्ट जी आहे ती क्रॉपची 30% मिनिमम त्याची कमी होणार आहे आणि इकडे उत्पन्न दुप्पट 50% वाढणार आहे. शेतकऱ्याचं याच्यामध्ये नेमकं काय काय वाचेल? पाणी असेल, रासायनिक खतं, अशा अनुषंगाने काय काय वाचेल आणि शेतकऱ्याला काय भविष्यातील धोके हे दाखवते? कसं आहे की आता तुम्ही बघितलं की लेबर शॉर्टेज आहे, खूप पाणी उपलब्धतेचं शेड्यूल नाही आहे. तर पाणी बचत ह्या यामुळं आम्ही आता इथल्या प्लॉटवर 60% केलं आहे. त्यानंतर खतांचा वापर जो आहे हा बेसुमार केला जातो. तर ह्याच्यामध्ये जी न्यूट्रिएंट खरंच गरज आहे सॉईलला त्या प्लॉटच्या मॅपिंगनुसार तेवढेच न्यूट्रिएंट आपण दिल्यामुळं खतातही 40% बचत होते, यील्डही वाढत आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की पारंपरिक शेतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये खर्चाच्या तुलनेत कसं गणित मांडलं जाईल, तर पारंपरिक शेतीमध्ये जे धोके आहेत की हे कीड आणि रोगचा प्रादुर्भाव प्रभावी झाल्यावर त्याच्या लक्षात येतं, जे ह्या टेक्नॉलॉजीच्या प्लॉटमध्ये तो प्रभाव चालू झाल्या लक्षात येतं. त्यामुळं तो इनपुट कॉस्ट आपली तिथंच बरीचशी सेव्ह होणार आहे आणि त्यामुळे जमिनीचा ऱ्हास होणार नाही, एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होणार नाही. टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं आपण बघतो की आता व्हेजिटेबलमध्ये प्रचंड प्रमाणावर इन्सेक्टिसाईड मारले जातात, फळ पिकांवर इन्सेक्टिसाईड मारले जातात. हे तंत्रज्ञान तुम्हाला रिअल टाईम डेटा देत आहे, डिसीज पेस्ट इन्फेस्टेशन झाल्या अलर्ट करत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम जे होणार आहेत ते होणार नाही आणि कमी प्रमाणात पेस्टिसाईड वापरले जावेत हे आमची इच्छा आहे, ती ह्या प्रकल्पाद्वारे साध्य होईल. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हे डेमॉन्स्ट्रेशन फार्म बघावे, अंमलबजावणीसाठी त्यांनी आमच्याकडे नोंदणी करावी. आमचे सगळे सायंटिस्ट त्यांच्या मदतीसाठी तयार आहेत आणि त्यांना त्यांच्या लोकल मराठी भाषेमध्ये रेकमेंडेशन आम्ही कृषक ॲपद्वारे देणार आहोत. एक शेवटचा प्रश्न विचारतो, हे सगळ्या पिकांवरती लागू होणार? तुम्ही मोठ्या प्रमाणात ऊस पिकला जातो महाराष्ट्रात म्हणून तुम्ही ऊसावरती केलेलं आहे, हे सगळ्या पिकांना लागू होतं? सगळ्या पिकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागू होतं. ऊस पीक आपण ह्यासाठी घेतलं, हे कॅश क्रॉप आहे, महाराष्ट्राचं प्रमुख क्रॉप आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक शेतकरी ह्या पिकाची म्हणजे हे पीक लागवडीखाली घेतात. महाराष्ट्रामध्ये आमचं असं टार्गेट आहे की 15,000 ते 20,000 कोटी इन्कम हा महाराष्ट्र राज्याचा वाढेल आणि देशाची तुलना झाली ह्या एका गेम चेंजर प्रोजेक्टमुळं तर 45,000 कोटीपर्यंत आपल्या देशाचं उत्पन्न वाढेल. असा हा क्रॉप असल्यामुळे आम्ही हा पहिल्यांदा क्रॉप घेतला. त्यानंतर फळबागामध्ये आत्ता द्राक्ष आहे, केळी आहेत, डाळिंब आहे, इतर काही फळपिकं आहेत, त्याच्यावर हा प्रकल्प आता चालू केलेला आहे. खूप खूप धन्यवाद होते निलेश नलवडे सर, ज्यांनी सांगितलं की भविष्यातील शेती कशी असेल किंवा भविष्यातील शेती जर उत्पन्नाची करायची असेल तर AI शिवाय पर्याय नाही असं यांचं मत आहे. परंतु जर शेतकऱ्यांनी AI पद्धतीनं कशा पद्धतीने शेती केली आहे हे जर बघायचं असेल तर 16 ते 20 जानेवारी दरम्यान तुम्ही बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊ शकता. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.